बातमी आणि बरंच काहीची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। ना आंदोलन ना निषेधाचे बॅनर। कोकणामध्ये शिवसेनेला राऊतांचा विसर पडलाय की काय असं वाटावं अशी स्थिती। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात संजय राऊत यांचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख झाला नाही। आदित्य ठाकरेंचं कोकणात जल्लोषात स्वागत तर झालं, मात्र संजय राऊतांच्या अटकेच्या निषेधाचा मात्र शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना विसर पडलाय की काय असं वाटावं अशी स्थिती होती। संजय राऊत यांचा भाषणामध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही। ईडी कारवाईच्या विरोधात हल्लाबोल करण्याची संधी शिवसेनेनं दवडली की काय अशीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कोकणच्या बालेकिल्ल्यातले शिलेदार सोडून गेल्यानंतर कोकणात दाखल झालेल्या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात भरघोस असा प्रतिसाद तर मिळाला, मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त कोकणात शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। त्याच वेळी अडचणीत असलेल्या संजय राऊतांवरच्या ईडी कारवाईचा ना निषेध पाहायला मिळाला, ना कोणतं पोस्टर किंवा बॅनर दिसलं। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या ब्रँडिंगचाच हा दौरा होता का असंच म्हणावं लागेल। एकीकडे संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर शिवसैनिक पेटून उठून या कारवाईला विरोध करतील असं वाटत होतं। काही जिल्ह्यात त्याला विरोध झालाही, मात्र आदित्य ठाकरे दौऱ्यावर असलेल्या कोकणात मात्र हे चित्र कुठेच दिसलं नाही। त्या उलट आदित्य ठाकरेंचा जय जयकार आणि मोठे हार घालून स्वागत असंच दृश्य सगळीकडे होतं। नाही म्हणायला भाजपच्या विरोधात घोषणाबाजी झाली खरी, मात्र संजय राऊत यांच्यावरच्या कारवाईचा मात्र कुठेही निषेध नोंदवला गेला नाही। आदित्य ठाकरे यांनीही या दौऱ्यामध्ये त्यांचा सगळा रोख बंडखोर गटाकडे वळवल्याचं दिसलं। प्रत्येक सभेत ते गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणत त्यांचे वाभाडे काढत होते, तर महाराष्ट्रावर वाईट नजर भाजप ठेवत असल्याचं म्हणत भाजपचा समाचार घेतानाही ते पाहायला मिळाले। पण तेच महाराष्ट्रात चांगलं चाललेलं होतं, म्हणून ही अशी लोक आपल्या राज्यपाल महोदयांपासून ही जी काही मंडळी आहे ना, जी आपल्या महाराष्ट्राला खाली पाडू इच्छिते, महाराष्ट्राला फोडू इच्छिते, महाराष्ट्राचे 5 तुकडे करू इच्छिते, ही मंडळी आपल्यामध्ये वाद निर्माण सुरू करते। खरं तर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला डिवचलं तर वाघासारखी पेटून शिवसेना उठत होती। जिल्ह्यातनं उठणारा आवाज ही शिवसेनेची ताकद होती। पण एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेची राज्यभरात वाताहत झालेली आहे। अशा वेळेला शिवसेना आणि ठाकरेंवरील प्रत्येक वार अंगावर घेणाऱ्या संजय राऊतांवरच्या अटकेच्या कारवाईचा राजकीय फायदा घेत शिवसेनेत नवी ऊर्जा भरण्याची संधी आदित्य ठाकरेंना होती। पण कोकणमधल्या सभेत तरी आदित्य ठाकरेंनी ही संधी गमावल्याचं पाहायला मिळालंय। पुन्हा एकदा आदित्य ठाकरे शिवसैनिकांना एकत्र करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत। त्याच्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्यावरती कारवाई सुरू आहे आणि या कारवाईचे पडसाद मात्र या दौऱ्यात कुठेही पाहायला मिळाले नाही। ना निषेधाचं पोस्टर, ना या ठिकाणी निषेधाच्या घोषणा, आणि त्यामुळे हा दौरा पूर्णपणे आदित्य ठाकरे यांनी कॅच केल्याचंच पाहायला मिळालं। त्यामुळे शिवसेना सर्वसमावेशक म्हणायची की केवळ ठाकरे घराण्यापुरतीच मर्यादित आहे म्हणायची, असा प्रश्न जनसामान्य विचारताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर भाजपकडून आता टीकेचा मारा अजूनच तिखट झालाय। राम कदम आणि नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत, अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिजवण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय। अनिल परब यांचा फोटो, इट्स टाइम हे शब्द आणि गाण्यातील तेरी कमी है आजा हा आवाज आगामी काळात काय घडणार याचं जणू भाकीतच नितेश राणे यांनी वर्तवलंय। संजय राऊतांच्या नंतर आता अनिल परब यांची वेळ येणार असल्याचं नितेश राणे यांनी सूचित केलंय। तर दुसरीकडे आमदार राम कदम यांनी शरद पवारांसोबतचे 3 फोटो ट्विट केलेत।
त्यामध्ये संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा हात शरद पवारांनी हातात घेतलाय. त्याला कॅप्शन सुचवा असा चिमटा राम कदमांनी काढलाय. शरद पवारांनी ज्यांचा हात हातात घेतला त्या नेत्यांना ईडीनं अटक केली आहे. याकडे राम कदम यांनी आता लक्ष वेधलंय. इतक्यावरच राम कदम थांबलेले नाहीत, तर त्यांनी संजय राऊतांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या मैत्रीवरून टोला सुद्धा लगावलाय. जो जसं करेल त्याला तसंच भरावं लागेल. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून शिवसेना नेत्यांनी आपलं हिंदुत्व सोडलं, त्यांच्यातलं एक तरी आलं का यांच्या साथीला? कुणी आलं नाही. भगवा गमछा अटकेपूर्वी शिवसेना नेत्यांना आठवला. संजय राऊतांवर टीका करण्यासाठी राम कदमांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता सुद्धा ऐकवली. अटलजींची एक सुंदर कविता आहे. उखाड़ दिया म्हणणाऱ्यांसाठी. चिंगारी का खेल बड़ा बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना खुद के घर में खरा होता है. संजय राउत को आखिर हिसाब देना पड़ेगा. 1200 करोड़ का पत्राचाल घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेड पीएससीएल बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से एनडीए सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा. राम कदम यांचे ट्विट आणि टीकेचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतला. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत शरद पवार ज्यांचं कौतुक करतात त्यांची काय अवस्था होते यावर मार्मिक टिप्पणी केली होती. की पवार साहेब खुश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज पवार साहेब संजय राऊतवरती खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. 2019 पासून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहे. त्या संघर्षात आता भाजपच्या साथीला शिंदे गट सुद्धा आलाय. त्यातच राज्यामध्ये पुन्हा सत्तांतर घडवण्यात भाजपला यश आलंय. त्यामुळे ट्विट असो किंवा टीका या माध्यमातून भाजपकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला जातोय. एकंदरीतच सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आणखी भीषण होत जाणार इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रस्त्यावर लढाई लढणारी शिवसेना आता कोर्टातल्या लढाईमध्ये अडकलेली आहे. शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आलेल्या सगळ्या याचिकांवर आता 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलेलं होतं. राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेतली शिवसेना पुन्हा रस्त्यावरची लढाई लढायला लागलेली आहे. मात्र यावेळेला शिवसेनेवर न्यायालयीन लढाई लढण्याची सुद्धा वेळ आली आहे. शिवसेनेमध्ये 2 गट निर्माण झाल्यामुळे शिवसेना कोणाची असा सवाल उपस्थित झाला. सत्तांतर होण्याच्या आधीच शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकांवर मंगळवारी सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी बुधवारी होणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना या वादावर सुप्रीम कोर्टातल्या याचिकांवर सगळ्या याचिकाकर्त्यांच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं पहिल्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेले होते. आता 3 ऑगस्टच्या संभाव्य यादीत प्रकरण सूचीबद्ध करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी 20 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. कलम 32 अंतर्गत दोन्ही गटांनी आधी हायकोर्टात जायला हवं होतं. या प्रकरणावर घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी झाली पाहिजे. जर आमदारांनी पक्ष सोडला आहे तर फुटला कसा
असे मुद्दे सुप्रीम कोर्टानं मांडलेले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड पुकारलं होतं. आधी सुरत, त्यानंतर गुवाहाटीला मुक्काम केला होता. त्यावेळी शिवसेनेकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्या नोटिशीच्या विरोधात शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटानं राज्यघटनेतल्या 10व्या परिशिष्टातल्या तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवावं आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेलं सरकार घटनाबाह्य ठरवावं या प्रमुख मागणीसह अनेक गोष्टींना आव्हान देणारी याचिका शिवसेनेनं केलेली होती. तर अपात्रतेच्या नोटिशींना आणि अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिंदे गटानं दाखल केलेली आहे. परिणामी राज्यातल्या सत्ता संघर्षाचा पेच सुप्रीम कोर्टात कसा निकाली निघणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा बीड शहरात स्वच्छ आणि शुद्ध पाणी अजूनही मिळत नाहीये. गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी प्यायचं तरी कसं असा प्रश्न बीडकरांनी आता उपस्थित केलाय. पाणी पुरवठा योजनेचं पाणी नेमकं कुठे मुरतंय याचाच मागोवा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. बीड शहरात ऐन पावसाळ्यात पाणी संकट. पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च, मात्र नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी नाहीच. गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी प्यायचं तरी कसं? योजनेचं पाणी नेमकं मुरतंय कुठे? बीड शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी अमृत अटल योजनेच्या माध्यमातून तब्बल 114 कोटी रुपये खर्च करून योजना राबवण्यात आली. मात्र गेल्या 2.5 वर्षांपासून रखडलेल्या योजनेमुळे बीड शहरात भर पावसाळ्यात 15 ते 20 दिवसाआड पाणी मिळतं. त्यातही पाईपलाईन गळती आणि नाल्याचं पाणी नळावाटे येत असल्यामुळं पाण्याला दुर्गंध येतो अशी तक्रार इथल्या महिलांनी केली आहे. तर या योजनेसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी योजनेचं काम लवकरच पूर्ण केलं जाईल असं थातूरमातूर उत्तर फोनवरून आमच्या प्रतिनिधीला दिलंय. आमच्या गल्लीमध्ये पाईपलाईन असूनही आम्हाला पाण्याची खूप पंचायत आहे आणि पाणी येतं 15-20 दिवसाला, पण ते आम्हाला दूषित येतं, म्हणजे घाण येतं आणि आमचे हे लहान छोटाले जे बाळ आहेत का ते खूप आजारी पडतात त्या पाण्यामुळे. मग आम्हाला प्यायला यायला बाहेरून असं लांबून पाणी आणावं लागतंय. आलं तर ते पाणी असं आंघोळीला यायला सुद्धा घ्यायचे परिस्थितीत, पण आता नसल्यामुळं घ्यावं लागतं आम्हाला. ते वापर तेवढा करावाच लागतो त्याचा. डोक्यावरती हंडा घेऊन पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या या वृद्ध आजी आणि इतर महिला बीड शहरातल्या पाणी टंचाईचं जणू वास्तवच अधोरेखित करतायत. कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तर आली, मात्र या योजनेतनं येणारं पाणी हे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असतं. आम्हाला पुरत नाही पाणी, आम्ही इकत आणतो. मग इकत आणून वापरायला पाणी पुरत नाही, प्यायला पुरत नाही. केंद्रानं पुढच्या 20 वर्षांचा विचार करून कोट्यवधी रुपयांची योजना दिली. मात्र नगरपालिका प्रशासन, सत्ताधारी आणि कंत्राटदारांनी मिळून ही योजना लाटून खाल्ल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. या कॉन्ट्रॅक्टदार अगर गावचे सरपंच अगर वरचे अधिकारी असतील यांनी जी कामं केलेली ती कामं पूर्ण झाली नाही का, आणि ह्याचं जे सरकारनं जे बजेट दिलेलं आहे गावासाठी हे सगळं बजेट हे यांच्या खिशात गेले सगळ्याच्याच. त्याचा गावाला कोणताच लाभ झाला नाही, 1 रुपयाचा लाभ नाही, पाण्याचा लाभ नाही, कशाचाच लाभ नाही. हे सगळे गुत्तेदार म्हणा, त्यांचे अधिकारी म्हणा, हे सगळे काय असतील त्यांनी मिळून मिसळून गप केले. महाराष्ट्र प्राधिकरणचे अभियंता मधुकर वाघ यांनी पाणी पुरवठा योजनेतल्या त्रुटी आणि अडचणींमुळे वेळेत पूर्ण करता आलं नाही, तसंच नगरपालिका प्रशासनाचं सहकार्य मिळालं नसल्याचा गंभीर आरोप केलाय. ही योजना तयार करताना काय झाले, काही भागामध्ये आउटस्कटचा एरिया आणि शहरातला एरिया असा 2 भाग होते. तर शहरामध्ये काही भाग जिथं सिमेंट रस्ते होते त्या ठिकाणी असं एक थोडं प्रोव्हिजन होतं, त्याप्रमाणे ते केलेले. आणि आता आम्ही कॉन्ट्रॅक्टर जे आता नगरोत्तांचे रस्ते आमच्याकडून जे क्रॉस कनेक्शन वगैरे तुटालेले आहेत, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलेले बुवा जरी नसेल तरी आपण प्रस्ताव देऊन त्याप्रमाणे त्याला मंजुरी घेऊ, परंतु क्रॉसिंगचं कॉन्क्रीट वगैरे करून घ्या म्हणून. केंद्रानं जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत अटल अमृत योजना आणि इतर पाणी पुरवठा योजना आणल्या. पाण्यासारखा पैसा तर खर्च झाला,
तर मग शुद्ध पाणी का मिळत नाही हा प्रश्न अधांतरीच असल्याचंच म्हणावं लागेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. शाळेची इमारत मोडकळीला आल्यामुळं विद्यार्थ्यांना समाज मंदिराच्या हॉलमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. गुहागरमधल्या तळवलीमध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीला आलेली आहे. मात्र प्रशासनाकडनं याची दखलच घेतली जात नसल्यानं ग्रामस्थांनी आता संताप व्यक्त केलाय. जिल्हा परिषदेच्या शाळेची ही अशी दुरावस्था झालेली आहे. कौलं केव्हाही कोसळण्याच्या बेतात आहेत. काही ठिकाणी तर कौलं आधीच पडलेली आहेत. भिंतींना मोठे तडे गेलेत. ही धोकादायक शाळा केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी गेल्याच वर्षी या शाळेला कुलूप लावलं होतं. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं सुरक्षेच्या मुद्द्यावरून समाज मंदिरात मुलांना बसवलं, तर काही विद्यार्थ्यांना अक्षरशः किचनमध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे. 7 जुलैपासून आम्ही इथे अंगणवाडी भरवतोय हे डाकवे यांच्या घरी. बरेच दिवस म्हणजे इमारत मोडकळीस आली आमची अंगणवाडी केंद्र. तर खूप प्रयत्न करतोय त्यासाठी. जे काय लागणारे प्रस्ताव वगैरे आहेत ते सर्व जसे जसे प्रशासनाने मागवले तसे तसे सर्व दिलेले आहेत. ग्रामपंचायत म्हणून काही जे मागितलं असेल तेही दिलेलं आहे त्यांना. आता त्याने आम्हाला असं सांगितलंय की ह्या ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्याची मंजुरी मिळेल, असंही आम्हाला पंचायत समितीतून सांगण्यात आलेलं आहे. 2019 पासून ग्रामपंचायत स्तरावरून शाळेच्या इमारत दुरुस्तीचे 4 प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेले होते. त्याबाबत पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. 21-22 मध्ये प्रस्ताव केलेला आहे. त्याच्यानंतर पत्र आलं की सन 22-23 मध्ये नव्याने दुरुस्तीचा प्रस्ताव हवा आहे. तर तो प्रस्ताव देखील आम्ही 8/7/2022ला पुन्हा नवीन प्रस्ताव दिलेला आहे. आणि पूर्वीचा प्रस्ताव 11/5/2022 असं 2-3 वेळा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. मात्र अजूनही अंगणवाडी इमारतीसाठी मंजुरीचं पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झालेलं नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शाळेची इमारत केव्हाही कोसळू शकते. मात्र प्रशासनाला जाग येणार तरी केव्हा हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर. चाळीसगाव तालुक्यात असलेल्या तांबोळे इथला तितूर नदीवरचा पूल गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे धोकादायक बनलाय. पुलाचा काही भाग ठिसूळ झालाय आणि तो कधीही कोसळू शकतो अशी स्थिती आहे. पण स्थानिक प्रशासनाला याचं काहीही सोयर सुतक नाही. पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. दहा ते 12 गावांना जोडणाऱ्या तितूर नदीवरील पुलाची ही दुरवस्था. चाळीसगाव पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेला हा तितूर नदीवरील पूल कधीही कोसळू शकतो. सिमेंट निघून गेलंय, दगड दिसू लागले, पुलावर मोठीच्या मोठी भेग पडली आहे. या पुलावरून तांबोळे बुद्रुक, तांबोळे खुर्द, चितेगाव, पिंपरी, गणेशपूर, ओढरे, शिंदी आणि जुनपानी इथले नागरिक प्रवास करतात. मात्र कठडे नसलेल्या, भेगा आणि खड्डे पडलेल्या या पुलाचा काही भरवसा नाही. इतका जीर्ण झालेला पूल असल्यामुळे तरीही लोक जीव धोक्यात घालून आपला प्रवास करत आहे. एखाद्या वेळी मोठी जीवितहानी होईल तरी बांधकाम विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे. या पुलावरून बस, ट्रक अशी अवजड वाहनं रोज ये-जा करतात. विद्यार्थ्यांची, महिलांचीही ये-जा होते. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने पूल जीर्ण झालाय, पण वर्षभरात स्थानिक प्रशासनानं या पुलाच्या कामाकडे ढुंकूनही पाहिलं नाही असा ग्रामस्थांचा सूर आहे. डझनभर गावांना तालुक्याशी जोडणारे मार्ग, पूल असे धोकादायक स्थितीत असणं गंभीर आहे. अनुचित घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळीच स्थानिक प्रशासनानं याची दखल घेण्याची गरज आहे. नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, चाळीसगाव, जळगाव. एका पुलाचं अपूर्ण काम 15 गावातल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अक्षरशः जीव घेणं ठरतंय. रावेर तालुक्यातल्या भोकर नदीवरचा पूल तयार नसल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट.
रावेर तालुक्यातली ही भोकर नदी, रावेर आणि मुक्ताईनगरला जाणारा हाच तो अपूर्ण पूल. रावेर इथला जो भोकर नदीचा हा जो पूल आहे, ह्या पूलचं बांधकाम सध्या आता सुरू आहे. गेले 1 वर्ष उलटून गेलेले आहे. हा पूल तयार नसल्यानं 15 गावातले नागरिक, उनखेडा आणि पतोंडी इथल्या शाळांना जाणारे विद्यार्थी, अगदी वाहनं देखील नदी पात्रातून जीवघेणा प्रवास करतात. गुरंढोरं घेऊन शेतात जायचं असेल तरी सुद्धा नदी ओलांडणं अपरिहार्य. नदीचा प्रवाह वेगवान असेल तर फारच सावधपणे नदीपात्र ओलांडावं लागतं. मी स्वतः माझ्या मुलांना सोडत होतो आणि गाडी स्लिप झाली आणि मला इथे लागलेला आहे हाताना. आमची एकच मागणी आहे की बाबा यांचा पर्यायी रस्ता झाला पाहिजे. पुलाचं काम पण खूप थांबलेलं आहे, त्यासाठी आम्हाला पर्यायी रस्ता हवा आहे. कारण की इथून रावेरपर्यंत जाण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करून जावं लागतं. खूप कसरत करावी लागली आणि ते नदीत पडायचा पण खूप भीती वाटते. एसटी काही येताना नदीला पाणी आहे ना, म्हणून एसटी येता नाही. नदीपात्र ओलांडून न जाता इतर मार्गानं जायचं तर गावकऱ्यांना किमान 10 किलोमीटरचा वळसा पडतो. पावसाळ्याच्या आधीच हा पूल तयार व्हायला हवा होता, पण ठेकेदाराच्या दिरंगाईनं पुलाचं काम रखडलंय. याबद्दल विचारलं तर स्थानिक प्रशासनानं उत्तरही दिलं नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ ठेकेदाराला फोन लावला असता, ठेकेदार फोन उचलत नाही. आणि त्याचे सुपरवायझर जे आहे त्यांना विचारलं असता तर आमच्या भाषेत म्हणायचं म्हणजे चहापेक्षा कॅटली गरम, तर ते असे उडवाउडीचे उत्तर आम्हाला देतात. माणसं आमच्या इथून पडले किंवा उतरण्याची जागा नसताना ठेकेदार याच्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये. कारण त्यांना 6 लाख रुपये मिळाले या रस्त्या तयार करायला. पुलासाठी एक सर्व्हिस रोड करावा लागतो, पर्यायी मार्ग द्यावा लागतो, पण तसा पर्यायी मार्ग वगैरे नाही. आणि आम्हाला असं म्हणायचं बस स्थानिक आमदारांनी याच्यामध्ये 1 वर्षापूर्वी नारळ फोडलं, पण याच्याकडे लक्षच नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या गावच्या गावकऱ्यांची व्यथा समजून घेतली, तातडीनं पूल बांधण्याचे आदेश दिले, तसंच आमचाही पूल तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थ करतायत. गावकऱ्यांच्या जीवाचं मोल नसलेल्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा ग्रामस्थांची मागणी आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर, जळगाव. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली आहे आज इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.